दौंड तालुक्यातील यवत येथे काल दोन समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला होता। खऱ्या अर्थाने 144 कलम लागू करण्यात आलेला आहे। जमावबंदीचा आदेश देखील लागू आहे। 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे तो देखील यवत गावामध्ये गर्दीच्या ठिकठिकाणी पोलीस थांबवण्यात आलेले आहेत। कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे। एकंदरीत धार्मिक कार्यक्रम असतील किंवा राजकीय कार्यक्रम असतील यांना पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे। साहजिकच ही जमावबंदी 48 तास असणार आहे आणि त्यामुळे आज यवत गावातील ज्या शाळा आहेत या देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकता की ही उच्च माध्यमिक विद्यालय आहे, विद्या विकास मंदिर, तसेच या बाजूला जिल्हा परिषद शाळा यवत क्रमांक 2। आज शनिवार असला तरी आज शाळेचा दिवस असतो, मात्र जी परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता। साहजिकच काही ठिकाणी दगडफेक असेल किंवा गाडी जाण्याचे प्रकार असतील अशा अनेक घटना घडल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते। सकाळीच आज पोलीस स्पीकरद्वारे सूचना करत होते की धार्मिक कार्यक्रम असतील किंवा राजकीय कार्यक्रम असतील अशा कार्यक्रमांना एकत्र येण्यास किंवा घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि 5 पेक्षा नागरिकांना एकत्र येण्यास सद्यस्थितीत तरी मज्जाव घालण्यात आलेला आहे। परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आज दौंड तालुक्यातील यवत या गावातील ज्या सर्व शाळा आहेत, माध्यमिक विकास मंदिर असेल किंवा यवतमधील जिल्हा परिषदेची शाळा असेल, ह्या आज बंद ठेवण्यात आलेल्या पाहावयास मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विशाल नागपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।